आज दिनांक 16 मार्च 2025 रविवार. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नेहमीप्रमाणे होत असलेल्या साप्ताहिक ऑनलाईन सभेमध्ये मी उपस्थित सर्व सदस्यांचे माधुरी खैरनार सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या सभेला सुरुवात करते. आजच्या व्याख्यानाचा विषय खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त असा आहे आणि आजच्या वक्त्या सानिका मॅडम या आहेत. आजच्या व्याख्यानाचा विषय खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त असा आहे. आजचा विषय आहे डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची विवेकनिष्ठ विचार पद्धती. नावावरूनच आपल्याला लक्षात येते की हे नक्कीच अमेरिकन शास्त्रज्ञ असावेत. अल्बर्ट एलिस हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांनी REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह ही हेवियर थेरपीची स्थापना केली. म्हणजेच एक प्रकारची तर्कसंगत भावनिक थेरपी, संज्ञात्मक वर्तन थेरपी तयार केली व विकसित केली. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये MA आणि PhD पदवी घेतली होती आणि अमेरिकन बोर्ड ऑफ प्रोफेशनल सायकोलॉजी ABPP द्वारे त्यांना प्रमाणित करण्यात आले होते. अल्बर्ट एलिस यांना 93 वर्षे इतके आयुष्य लाभले होते. त्यांनी विवेक विचार पद्धती म्हणजे काय अनेक वर्षांच्या त्यांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून विवेकी विचार पद्धती ही REBTच्या सिद्धांतामधून मांडली आहे. मग REBT हा एक मानवतावादी दृष्टिकोन आहे जो आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक भावना निर्माण करण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. मानसशास्त्राच्या इतिहासातील सर्वात प्रख्यात विचारवंतांपैकी एक अल्बर्ट एलिस म्हणून त्यांचे वर्णन केले जाते. अल्बर्ट एलिस यांनी 80हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आयुष्य जगत असताना आपल्या सगळ्या त्रासदायक भावना आणि अतार्किक वागण्यामागे मनात चालणारे जे आपले अतिरेकी विचार असतात हे अल्बर्ट एलिस त्यांनी मांडलेल्या REBT मधील एक मुख्य तत्व आहे. विवेकनिष्ठ मानसशास्त्र म्हणजे काय हे आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवातून एलिस यांनी मांडले आहेत. जे विचार जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडतील आणि त्यांचे हे विवेकनिष्ठ विचार पद्धती मांडण्यासाठी आजच्या वक्त्या माननीय सानिका शेट्टे मॅडम यांना आमंत्रित करेन. तत्पूर्वी मी त्यांचा परिचय करून देते. आदरणीय सानिका संतोष शेट्टे यांचे शिक्षण MA B.Ed झाले आहे. गेली 22 वर्षांपासून त्या शिक्षिका पदावर कार्यरत आहेत आणि 2020 पासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे विभागामध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवण्याबरोबर त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच वाचनाची, संगीत ऐकण्याची ही त्यांना आवड आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या अशा या आदरणीय सानिका मॅडम यांनी आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. माननीय सानिका शेट्टे मॅडम. धन्यवाद मॅडम. नमस्कार. इथे उपस्थित सर्व अभानिष्य कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि नव्याने जोडलेले सुद्धा. आज मी आपल्याला डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची विवेकनिष्ठ विचार पद्धती थोडक्यात सांगणार आहे. नुकतंच एका स्पर्धेच्या निमित्ताने मी अल्बर्ट एलिस हे चरित्रात्मक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची जी विचार पद्धती आहे ती माझ्या वाचनात आली आणि मला ते खूप आवडलं आणि मला असं वाटलं की ते आपल्यापर्यंत पोहोचवावं. मॅडमने आताच त्यांचा बराचसा परिचय आपल्याला केला आहे. डॉक्टर अल्बर्ट एलिस हे अमेरिकेतले सुविख्यात असे मानसोपचार शास्त्रज्ञ आणि मानसोपचार करणारे व्यक्ती होते आणि मानसशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1913 पीटर्सबर्ग येथे झाला आहे आणि त्यांचा मृत्यू 24 जुलै 2007 रोजी झालेला आहे. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं नाव मानसशास्त्राच्या इतिहासात अजरामर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी 1955 साली
प्रवर्तित केलेली त्यांची विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र, ज्यालाच मॅडमने सांगितलं आता मगाशी, REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, याला जगात मान्यता मिळालेली आहे. आणि हे शास्त्र विवेकी आणि मानवतावादी जीवन तत्वज्ञानावर आधारित असल्यामुळे कुठलीही व्यक्ती आपले जीवन आनंदी आणि सर्जनशील करण्यासाठी त्याचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करू शकते. डॉक्टर एलिस यांना जवळजवळ 93 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलं आणि त्यांनी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या साहाय्यानेच असंख्य अडचणींना सामोरे जाऊन सफल संपन्न केलं. आणि ते म्हणतात, माझं जीवन हाच माझा संदेश आहे. हा त्यांच्या उद्गारातील यथार्थता, त्यांचा हा जो आपण जीवन प्रवास, मी अल्बर्ट एलिस हे जे पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा क्षणोक्षणी आपल्या प्रत्ययाला येतं. त्यांनी जे म्हटलंय की माझं जीवन हाच माझा संदेश आहे. डॉक्टर एलिस यांच्या जीवन प्रवासाचा झुंजार व्यक्तिमत्वाचा व अमूल्य विचारधनाचा मागोवा घेणारी ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. आणि यामध्ये त्यांच्या भावविश्वातले हळूवार क्षण टिपले गेले, त्यांच्या व्यक्तिमत्वातलं माणूस पण शोधणारी आणि त्यांची लैंगिकतेबद्दलची त्यांची क्रांतिकारी मतं तितक्याच निर्भीडपणे मांडणारी ही कादंबरी आहे. आणि एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या जीवनावर अशी कादंबरी मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. आणि हे पुस्तक ज्याने अनुवादित केलेलं आहे त्या डॉक्टर अंजली जोशी. ठीक आहे, मी माझ्या मुख्य विषयाला सुरुवात करते. मी यातला काही उतारे ऍक्च्युली वाचून दाखवणार आहे आणि थोड्यात एक्सप्लेन करणार आहे. मेन आर डिस्टर्ब नॉट बाय थिंग्स बट बाय द व्ह्यूज दे टेक ऑफ देम. म्हणजे मनुष्य आपल्या सभोवतालच्या घटनांमुळे अस्वस्थ होत नाही, तर त्या घटनांकडे बघण्याच्या त्याच्या दृष्टिकोनामुळे अस्वस्थ होतो. इपिक्टेटस या महान ग्रीक विचारवंताने 2000 वर्षापूर्वी हे सांगितलं होतं. आणि ते डॉक्टर एलिस यांच्या जीवन तत्वज्ञानाशी, त्यांच्या विचारधारेशी नाळ स्पष्टपणे जोडणारं हे त्यावेळी त्यांना जाणवत होतं. एपिक्टेटस हा स्टोईक विचारवंत रोममध्ये गुलाम म्हणून जन्माला आला होता. त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या त्याच्या मालकाने रोममधल्या प्रसिद्ध शिक्षकाकडे त्याला शिकायला पाठवलं. तिथे त्याला ग्रीक तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करायला मिळाला. पुढे तो गुलामगिरीतून मुक्तही झाला. पण त्यावेळच्या रोमन सम्राटाला आपल्या गादीला सर्व विचारवंतांपासून धोका आहे असं वाटलं आणि त्यामुळे त्याने त्याच्या सकट सर्व विचारवंतांना रोममधून हद्दपार केलं. आणि त्यामुळे एपिक्टेटसने ग्रीसमधल्या एका छोट्या गावात तत्वज्ञानाची पाठशाळा सुरू केली आणि त्याचं संपूर्ण आयुष्य हलाखीत गेलं. तरीही त्याने आपलं आयुष्य स्वतःच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यात व्यतीत केलं. एपिक्टेटसची व्याख्यानं यांचा शिष्य एरियनने डिस्कोर्सेस या नावाने 8 खंडांमधून लिहून काढली होती. त्यापैकी 4 काळाच्या ओघात लुप्त झाली आणि उरलेल्या 4 खंडांमधली निवडक व्याख्यानं एकत्रित रूपानं एनचिरिडियन या नावाने प्रसिद्ध झाली. आणि हे ग्रंथ डॉक्टर एलिस यांनी वाचून काढले होते. पण त्यातला तत्वज्ञानाचा आणि त्यांच्या मनातल्या प्रमेयाचा संबंध किती निकटचा आहे हे त्यांना आता कळत होतं. त्यांच्या वैचारिक नात्याचा शोध त्यांना हळूहळू लागत होता, कारण त्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका त्यांना हळूहळू तिथपर्यंत पोहोचवत होती. एपिक्टेटसची कित्येक वचनं त्यांच्या सतत मनात घोळत राहायची आणि मानसोपचाराचा एक अनोखा मार्ग जणू काही एलिस यांना खुला करून देत होती. एपिक्टेटस म्हणतात, इव्हेंट्स आर इम्पर्सनल अँड इनडिफरंट. म्हणजेच घटना किंवा परिस्थिती तटस्थ असते, तिच्यात भावना निर्माण करण्याची शक्ती नसते. आणि तशी असती तर समान परिस्थितीतल्या सगळ्या लोकांच्या मनात एकच भावना निर्माण झाली असती. पण तसं होताना दिसत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती परिस्थितीचा अर्थ लावून त्या अर्थाचं जे मूल्यमापन करतो त्यानुसार तिच्या भावना ठरत असतात. इथे या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, ते बघूया आपण. की समजा एखाद्या विद्यार्थ्याने नापास झाल्यामुळे आत्महत्या केली असं आपण विधान करतो, पण ते खरं नाही असं आपल्याला एलिस सांगतात. ते म्हणतात, जर हे खरं असतं तर नापास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानेच आत्महत्या करायला हवी. तसं होताना दिसत नाही. याचाच अर्थ असा की विशिष्ट विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं कारण हे नापास होणं नाही, तर त्या घटनेचा तो जो अर्थ लावतो ते आहे.
म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एलिस यांनी या उदाहरणातून हे समजावून सांगितलेलं आहे, की प्रत्येकजण एखाद्या घटनेचा अर्थ आपल्या मनाशी काय लावतो, त्यावरून त्याची पुढची क्रिया घडत असते. मानसोपचाराच्या दृष्टीने एपिक्टेटसचा हा विचार यांना खूप महत्त्वाचा वाटला आणि प्रत्येकाच्याच मनात कुठले ना कुठले दृष्टिकोन दडी मारून बसलेले असतात आणि प्रत्येकजण त्या दृष्टिकोनानुसारच सभोवतालच्या परिस्थितीचा आणि घटनांचा अर्थ लावत असतो. मानसोपचार जेव्हा एखादी व्यक्ती मनोरुग्ण व्यक्ती जेव्हा मानसोपचाराकडे जाते उपचार घेण्यासाठी, तेव्हा त्या मानसोपचाराने क्लायंटच्या भूतकाळात काय घडले यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तो आज ज्या जुन्या घटनेचा कोणता अर्थ मनात बाळगत आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असं अल्बर्ट एलिस या ठिकाणी आपल्याला सांगतात. तसंच त्या अर्थामागे त्याच्या मनात कोणता दृष्टिकोन रुजला आहे, हे शोधणं उपयुक्त आहे. जर तो आत्मविघातक असेल, तर त्या जागी विधायक दृष्टिकोन रुजवून त्याची जोपासना करण्यासाठी मानसोपचार मानसोपचारकारक त्याला मदत करू शकतो, असं डॉक्टर एलिस या ठिकाणी आपल्याला सांगतात. यानंतर ते याचं एक दुसरं वाक्य सांगतायत, की एपिक्टेटस म्हणतो, "अंडरस्टँड व्हॉट यू कॅन कंट्रोल अँड व्हॉट यू कॅन नॉट." म्हणजे हे विधान तर मानसोपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, की जीवनातील प्रत्येक घटना किंवा परिस्थिती आपण नियंत्रित करू शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता आपण दुराग्रहाने ती नियंत्रित करायला जातो आणि आपला हा दुराग्रह समस्यांचं निराकरण करण्याच्या मार्गात नको त्या भावनिक अडचणी निर्माण करतो. जर परिस्थिती पूर्णपणे बदलता येण्यासारखी नसेल, मी पुन्हा एकदा सांगते, जर परिस्थिती पूर्णपणे बदलता येण्यासारखी नसेल, तर खळखळ न करता तिचा स्वीकार करण्याचं शिक्षण जर मानसोपचाराने दिलं, तर त्याच परिस्थितीतल्या ज्या गोष्टी बदलणं शक्य असतं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं सुलभ होईल. अतिशय सुंदर प्रकारे एलिस यांनी या ठिकाणी याचं विवेचन केलेलं आहे, की परिस्थिती आपल्याला बदलता येत नाही. मग आपण शांतपणे म्हणजे उगीचच आवाज न करता, उगीच रागात रिपीट न करता, जे आहे ते ॲज इट इज स्वीकारून आपल्याला त्या परिस्थितीतल्या ज्या गोष्टी बदलता येणं शक्य आहे, त्याच्यावर लक्ष देऊन आपलं आयुष्य जगता आलं, तर ते सोपं होईल, हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एपिक्टेटस पुढे सांगतात, "युअर विल इज ऑल्वेज इन युअर पॉवर." स्वतःला बदलणं हे आपल्या हातात आहे. हे एपिक्टेटसचं वचन वर करणे साधं वाटलं तरी आचरणात आणायला फार कठीण आहे. माणूस आधी परिवर्तनीय परिस्थिती बदलण्यासाठी झगडत राहतो. ती बदलत नाही. माणूस अधिकाधिक कष्टी होत जातो. या सगळ्या खटाटोपापेक्षा स्वतःला बदलणं हे आपल्याच हातात आहे, याचाच त्याला विसर पडतो. हे एली या ठिकाणी आपल्याला ठामपणे सांगत आहेत. डॉक्टर एलिस एपिक्टेटसच्या विचारातून एका तत्वापर्यंत पोहोचले. त्यांनी स्वतःत बदल करायचा म्हणजे इतर व्यक्ती किंवा बाहेरच्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण विवेकी ठेवण्याचा प्रयत्न करायचा, असं ते सांगतायत. उदाहरण त्याने दिलं या ठिकाणी. समजा नोकरीत वरिष्ठांशी पटत नसेल आणि काही कारणाने नोकरी बदलणंही शक्य नसेल, तर वरिष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तरच मानसिक क्लेश कमी होतील आणि मानसोप मानसोपचारकाने जर असा विवेकी दृष्टिकोन आत्मसात करायला जर क्लायंटला मदत केली, तर त्याच्या मनातल्या विघातक भावनांचं नक्कीच उच्चाटन होऊ शकेल. एपिक्टेटस म्हणतात, रिझन इज सुप्रीम. एपिक्टेटसचं हे वचन तर एखाद्या दीपस्तंभासारखं एलिस यांना वाटलं. त्यांना जो विवेकी दृष्टिकोन वस्तुस्थितीवर आधारलेला आहे आणि विवेकी विचार करणं ही तितकीशी गोष्ट सोपी नाही. बऱ्याचशा दुःखांचं आणि मानसिक क्लेशाचं जे मूळ आहे, ते अशास्त्रीय, तर्कदृष्ट, अवास्तव अशा विवेकी विचारांमध्ये सापडतं. म्हणून विवेकनिष्ठ विचार करण्याची सवय लहान वयापासून अंगवळणी पडली, तर समाजाचं मानसिक आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे, असं एलिस यावेळेला आपल्याला सांगतात. एपिक्टेटस यांचं हे तत्वज्ञान खूप व्यापक आहे. जीवनाच्या विविध अंगांना सामावून घेणारं आहे. अनेक प्राचीन आणि अर्वाचीन बुद्धिवादी तत्ववेत्यांनी आणि संशोधकांनी मांडलेले विचार एपिक्टेटसच्या विचारांशी किती मिळते जुळते आहेत. माणसाच्या मनातल्या विघातक
जीवन तत्वज्ञानाला समूळ उपटून काढल्याशिवाय मानसिक समस्यांचं उच्चाटन होणार नाही, हे एलिस यांचं मत दिवसेंदिवस हळूहळू पक्क होत चाललं होतं. आणि हे उच्चाटन करायचं असेल तर मनुष्याच्या विचारात, भावनात आणि वर्तनात बदल घडवून आणणं आवश्यक आहे. आणि असं बदल घडवणारी विचारधाराच मानसिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, याविषयी एलिस यांना अधिकाधिक खात्री वाटत चालली होती. गेल्या अनेक वर्षातल्या वाचन आणि मननातून त्यांना अभिप्रेत असणाऱ्या विचारधारेचे काही कण तुरळकपणे हळूहळू हाताला लागत होते. तुकड्या तुकड्यांमधून स्पर्श करून जात होते. पण आतापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात जाणवलेलं एक सत्य जे त्यांनी शोधलं होतं ते हळूहळू समोर येते. तेव्हा त्यांना खूप आनंद होत होता. आणि मानसोपचाराच्या ज्या विचारधारेसाठी त्यांचा संघर्ष चालू होता, त्याची व्यक्तिरेखा हळूहळू जास्त आखीव रेखीव स्पष्ट होत चालली होती. म्हणजे ते REBTचा शोध करत होते त्यावेळेला ही काय प्रोसेस होती हे या ठिकाणी ते सांगत आहेत. अजूनही काही कळतंय. लहानपणापासून ही विचारधारा बीजरूपाने त्यांच्यामध्येच अस्तित्वात होती आणि नकळतपणे त्यांच्या विचारांचा एका विशिष्ट दिशेने प्रवास चाललेला होता. त्या विचाराप्रमाणेच वागत गेल्यामुळे त्यांना खूप आयुष्यामध्ये यश मिळालं होतं. आणि म्हणूनच या विचारांना आता निश्चित आकार त्यांना द्यायचा होता आणि ते मूर्त स्वरूप ते देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची जी ही विचारधारा होती, त्यांची उभारणी त्याने 2 तत्वांवर केली होती. त्यापैकी एक म्हणजे माणसाच्या भावना त्याच्या विचारातून, कल्पनातून, दृष्टिकोनातून अथवा जीवन तत्वज्ञानातून जन्माला येतात. आणि दुसरं तत्व म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला आमूलाग्र बदलता येतात. हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जीवन तत्वज्ञानावर कठोर प्रहार करून ते तत्वज्ञान अधिक विवेकी बनवणं. विवेकी जीवन तत्वज्ञानाचा अनुसार जर केला तर मनुष्याच्या विचार, भावना आणि वर्तन यामध्ये आरोग्यदायी असे बदल घडून येतील, असा महत्वाचा शोध एलिस यांना लागला होता. उपचारासाठी येणाऱ्या क्लायंट्सवर केलेल्या अभिनव प्रयोगातून आणि त्यांच्या संशोधनातून हे विवेकी जीवन तत्वज्ञान त्यांनी शोधून काढलं होतं. आणि त्याचाच परिपाक म्हणून रॅशनल सायकोथेरपी म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र हे त्यांनी शोधून काढलं होतं. या बौद्धिक अपत्याच्या निर्मितीच्या जाणीवेने ते खूप थरारून गेले. त्याच्या संगोपन संवर्धनासाठी त्यांनी तन-मन वेचलं होतं. हेच आता त्यांचं जीवित ध्येय होतं. आणि शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक अणुरेणूत नवचैतन्य जणू काही त्यांच्या सळसळत होतं. तहान, भूक, थकवा या साऱ्यांचा त्यांना विसर पडायचा जेव्हा ते लिहायला बसायचे. त्यांचं जीवन गाणं जणू काही त्यांना सापडलं होतं. आणि ते होतं विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र. जेव्हा त्यांनी तो प्रबंध सादर केला त्या दिवसाविषयी आपण जाणून घेऊया. 31 ऑगस्ट 1956 या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत होते. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अमेरिकेच्या व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांच्या प्रतिष्ठित संघटनेचं 2 दिवसांचं वार्षिक अधिवेशन शिकागो शहरात भरणार होतं. आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला ते त्यांचा शोधनिबंध तिथल्या विद्वानांसमोर सादर करणार होते. त्यांच्या निबंधाचं शीर्षक होतं रॅशनल सायकोथेरपी अर्थात विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र. त्यांच्या निबंधाचं शीर्षक वाचूनच बहुसंख्य मानसोपचार तज्ञ नाराज होतील हे ते जाणून होते. पण मानसोपचार पद्धतीची माहिती व्यावसायिकांना होण्यासाठी त्यांच्या इतराजीला सामोरं जाणं त्यांना भाग होतं. श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचा फारसा विचार ते करत नसले तरी शोधनिबंध वाचून दाखवण्याच्या नुसत्या कल्पनेने त्यांच्यात उत्साहाचं वारं संचारलं होतं. आणि बाळसर धरू लागलेलं त्यांचं बौद्धिक अपत्य आता सर्वांसमोर पहिलं पाऊल टाकणार होतं. एकदाचा तो दिवस उजाडला आणि तो शोधनिबंध वाचून दाखवण्यासाठी ते व्यासपीठावर गेले. खरं तर तो त्यांना वाचायची गरजच नव्हती, कारण तो त्यांना अगदी तोंडपाठ होता. त्यातल्या एकेका शब्दासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं होतं. अनेकविध समस्यांवर केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारांची कितीतरी उदाहरणं त्यांना मुखोद्गत होती. तो फक्त शोध निबंध नव्हता, तर आतापर्यंतच्या त्यांच्या तपश्चर्येचा प्रकट आविष्कार होता. व्यासपीठावर पाऊल ठेवतानाच ते रोमांचित झाले. शोध निबंधाचं शीर्षक त्यांनी जाहीर केलं आणि सभागृहात शांतता पसरली. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राची उभारणी.
ही विवेकवादी विचारसरणीवर झालेली आहे. भावनिक अस्वस्थता दूर करणं हे याचं उद्दिष्ट आहे. भावनिक अस्वस्थता ही केवळ भोवतालची परिस्थिती किंवा अन्य व्यक्ती निर्माण करत नाही, तर ती प्राय आपली आपणच निर्माण केलेली असते. बाह्य जगातल्या घटनांकडे आणि इतरांच्या वर्तनाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याचा काय अर्थ लावतो व मूल्यमापन करतो, यावरच आपल्या हर्ष, खेद, सुख, दुःख इत्यादी भावना प्रामुख्याने अवलंबून असतात. ज्याप्रमाणे आपली अस्वस्थता आपणच निर्माण करू शकतो, त्याप्रमाणेच तिचं उच्चाटन करणं सुद्धा आपल्याच हातात असतं. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र सांगतं की भावनिक अस्वस्थता दूर करायची असेल तर चालू घटकेला कोणते अविवेकी दृष्टिकोन मनात धिंगाणा घालत आहेत हे आपण प्रथम शोधलं पाहिजे. मग त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांचा नायनाट करण्याचं तंत्र आत्मसात केलं पाहिजे. भावनिक अस्वस्थतेचं कारण मुख्यतः अविवेकी विचारसरणीत असतं. म्हणून स्वतःला विवेकी विचार करण्याची सवय लावून घेतली तर आपण जीवन सुखाने आणि समाधानाने व्यतीत करू शकतो. भावनिक अस्वस्थतेतला विचार प्रक्रियांचं महत्व याआधीही अनेक विचारवंतांनी वारंवार नजरेला आणून दिलं आहे. या सर्व अभ्यासकांनी मांडलेल्या मतांचा सखोल अभ्यास करून भावनिक अस्वस्थता कशी निर्माण होते हे समजावून सांगणाऱ्या अ ब क ड ई या सूत्राची मांडणी एलिस यांनी केली होती. हे सूत्र म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे. आता त्यांची अ ब क ड ई जी मानसोपचारचं सूत्र आहे ते थोडक्यात समजून घेऊया. यातला अ म्हणजे जीवनात घडणाऱ्या घटना, म्हणजे कुठलीही आपण जीवन जगताना एखादी घटना आपल्यासोबत घडते. ब म्हणजे या घटनेबाबतचा आपला दृष्टिकोनानुसार स्वतःशी बोलणं, म्हणजे एखादी घटना झाल्यावर आपण मनात त्याबद्दल जे चिंतन करतो ते म्हणजे स्वतःशी बोलणं. आणि क म्हणजे त्यानुसार भावना अनुभवणं व वर्तन करणं. आता खोलात जाऊन विचार केला तर कळेल की भावना आणि वर्तनाचं मूळ अ मध्ये नसून ते ब मध्ये असतं. आपण या ठिकाणी समजून घेतले अ म्हणजे घडणारी घटना, ब म्हणजे आपण त्याच्यावर केलेलं मनन किंवा स्वतःशी बोलणं आणि क म्हणजे त्यानुसार आपलं वर्तन. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांनी एक उदाहरण या ठिकाणी दिलंय. समजा जॉन बसमधून प्रवास करत आहे. त्याच्या अंगावर परीट परीट घडीचे स्वच्छ कपडे आहेत. त्याने बुटांना आजच पॉलिश करून घेतलं आहे. एकूणच तो आनंदी आणि उत्साही मनस्थितीत आहे. त्याचा स्टॉप आल्यावर तो उतरायची तयारी करतो आणि उतरत असतानाच प्रवाशांचा लोंढा एकदम बसमध्ये घुसतो. त्यातलाच एक प्रवासी त्याच्या पायावर पाय देऊन बसमध्ये चढतो. जॉन संतापतो. कितपत लागले ते स्वतःच्या पायाला हात लावून पाहत. यातला अ टप्पा आहे जॉनच्या पायावर एका माणसाचा पाय पडणं. आणि क टप्पा म्हणजे जॉनचा संताप, त्याचं कळवळणं, शिव्या देणं, पायाला हात लावून पाहणं. यावरून आपण सामान्य निष्कर्ष काढतो की जॉनचा संताप हा प्रवाशाने त्याच्या पायावर पाय दिल्यामुळे निर्माण झाला आहे. म्हणजेच क टप्प्याचं कारण आपण अ टप्पा समजतो. पण विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र सांगतं की हे सत्य नाही. अ आणि क च्या मध्ये तिसरी गोष्ट घडलेली आहे. ती इतक्या चटकन व क्षणार्धात घडते की आपल्याला तिची पूर्ण जाणीवही नसते. शिवाय अदृश्य असल्यामुळे ती दिसतही नाही. आणि ती म्हणजे जॉनच्या मनात अगदी क्षणार्धात चमकून गेलेले विचार, म्हणजे बी स्टेप. स्वतःच्या पायावर त्या माणसाचा पाय पडता क्षणीच जॉनच्या मनात कदाचित असे विचार आले असतील, काय बेजबाबदार माणूस आहे हा, सरळ दुसऱ्याच्या पायावरून चालत जातोय. याला काही माणुसकी, सभ्यता, शिष्टाचार आहे की नाही? जर चुकून पाय लागला असेल तर त्याने किमान दिलगिरी तरी व्यक्त करायला हवी होती. समजतो कोण हा स्वतःला? अशा प्रकारे अनेक विचार त्याच्या मनात येऊन गेले. तसं पाहिलं तर पाय तुडवला गेल्यामुळे जॉनला आलेली कळ मिनिटा 2 मिनिटातच शमलेली असते. पण ब टप्प्यावर निर्माण झालेले विचार मात्र बराच काळ त्याच्या मनात धुमसत राहून त्याला अस्वस्थ करत राहतात. आणि या सगळ्या विचारांना जन्म देत असतो तो त्याने मनात जोपासलेला दृष्टिकोन. तो आहे अशा प्रकारे दुसऱ्यांच्या पायावर पाय देऊन जाणं हे वर्तन बेजबाबदारपणाचं आहे, अन्यायकारक आहे. म्हणून कुणी असं वागताच कामा नये हा दृष्टिकोन जॉनच्या मनात आहे. आता समजा अ टप्प्यामुळे क टप्पा घडणार असेल तर पाय तुडवला गेलेल्या प्रत्येकालाच जॉन सारखा राग यायला पाहिजे. पण असं घडताना दिसत नाही. समजा
जॉनच्या जागी जेम्स आहे. कदाचित तो विचार करेल, एवढी माणसं तिथे होती, पण याला पायावर पाय द्यायला नेमका मीच सापडलो. नेहमीच असं होतं. माझ्याच वाट्याला हे असले प्रसंग येतात. विशेषतः मी ज्या दिवशी माझ्या बुटांना पॉलिश करून घेतो, तेव्हा हमखास असं होतं. खरंच माझं नशीबच फुटकं आहे. हे कोण बोलतोय? तर जॉनच्या जागी असलेला जेम्स. बुटांना पॉलिश करून घेण्यात काहीच अर्थ नाही, असं म्हणत तो कपाळाला हात लावून घेईल, ची क्यू करत बसेल. असा दृष्टिकोन दडी मारून बसला आहे, की मी कायमच दुर्दैवी परिस्थितीचा बळी आहे. आता तिसरं उदाहरण घेऊ. समजा जॉनच्या जागी जॅक आहे. कदाचित तो असा विचार करेल, तरी बरं फक्त पायावरच निभावलं. प्रवाशांच्या अशा गर्दीत तोल जायला किती वेळ लागणार? तरी बरं माझ्या हातातली बॅग नाही तर चष्मा नाही पडला ते. असं म्हणत तो समाधानाचा सुस्कारा सोडेल. याच्या मनातला दृष्टिकोन काय आहे? झालं ते चांगलंच घडलं, कारण अजूनही काहीतरी वाईट घडू शकलं असतं. याचाच अर्थ असा, की प्रसंग तोच असला तरी वेगवेगळ्या कोणामुळे जॉनला संताप येतो, जेम्स स्वतःची कीव करतो आणि जॅकला समाधान वाटतं. म्हणजेच जॉन, जेम्स किंवा जॅकने अनुभवलेला प्रसंग म्हणजे समान असला तरी त्यांचे वेगवेगळे असल्यामुळे क वेगवेगळे आहेत. टप्प्यावरच्या घटनेचा टप्प्यावर आपण जो अर्थ लावतो व त्याचं मूल्यांकन करतो, यावरच आपल्या भावना प्रामुख्याने अवलंबून असतात. या विधानाला शास्त्रीय आधार आहे. मॅगडा अर्नॉल्ड या शरीर मानसशास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे असा निष्कर्ष काढला आहे, की आपले विचार हे भावना उद्दीपित करत नाहीत. ज्या विचारात मूल्यमापन असते, असे विचारच भावना निर्माण करतात आणि या मूल्यमापनानुसार ती भावना उपयुक्त किंवा आत्मघातकी ठरू शकते. विवेकनिष्ठ विचार विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा सिद्धांत या निष्कर्षाशी मिळता जुळता आहे. म्हणून टप्प्यावरचा मानसिक प्रक्रियांना हे मानसोपचार शास्त्र सर्वाधिक महत्व देतं. प्रत्येक मनुष्य मनात जोपासलेल्या दृष्टिकोनानुसारच विचार करत असतो. मी या म्हणजे एलिस यांनी या दृष्टिकोनाचे 2 भाग पाडलेले आहेत. एक आहे विवेकी दृष्टिकोन आणि दुसरा आहे अविवेकी दृष्टिकोन. विवेकी दृष्टिकोन विकासाला मदत करणारे असतात, तर अविवेकी दृष्टिकोन विकासात अडथळा आणणारे असतात. मग मुळात हे दृष्टिकोन आपल्या मनात तयार कसे होतात? असा प्रश्न एलिस आपल्याला या ठिकाणी विचारतात. तर याचं एक कारण म्हणजे विशिष्ट दृष्टिकोन आत्मसात करण्याकडे माणसाचा जन्मजात कल असतो. दुसरं कारण म्हणजे भोवतालच्या समाजातून चांगलं वाईट, योग्य अयोग्य, हितकारक अहितकारक याबाबतची त्याला जी मिळत असलेली शिकवण. आणि तिसरं कारण म्हणजे आपण स्वतःचे ठरवलेले दृष्टिकोन. प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून बसलेले अनेक दृष्टिकोन आपण स्वतंत्र विचार करून किंवा शास्त्रीय कस लावून स्वीकारलेले नसतात. त्यामुळे अनेक तर्कदुष्ट आणि अवास्तव किंवा शास्त्रीय दृष्टिकोन आपण उराशी कवटाळून बसतो. राग, मत्सर, वैरभाव, अपराधी भावना, द्वेष अशा आत्मविघातक भावनांच्या मुळाशी हेच सदोष दृष्टिकोन असतात आणि त्यांनाच डॉक्टर एलिस अविवेकी दृष्टिकोन असं संबोधतात. हेच दृष्टिकोन भावनिक अस्वस्थतेला जन्म देतात, असं मानसोपचारकांच्या व्यवसायातल्या प्रदीर्घ काळातल्या कामामुळे त्यांना आढळून आलं होतं. डॉक्टर एलिस यांच्या आजवरच्या संशोधनातून मानसिक दुःखाला कारणीभूत ठरणारे बहुसंख्य लोकांच्या मनातले टप्प्यावरचे अनेक अविवेकी दृष्टिकोन त्यांनी शोधून काढलेले आहेत आणि या दृष्टिकोनांचं तार्किकदृष्ट्या वर्गीकरण करून त्यांनी त्याची 3 मुख्य गटात विभागणी केली आहे. मग हे टप्प्यावरचे जे विचार येतात प्रत्येकाच्या मनात, तर त्याचे 3 टप्पे त्यांनी पाडलेले आहेत. त्यातला पहिला त्या टप्पे किंवा 3 दृष्टिकोन त्यांनी शोधून काढले. त्यातला पहिला दृष्टिकोन होता, की स्वतःबद्दलचा अविवेकी दृष्टिकोन. याच्या मुळाशी एक जीवन तत्वज्ञान असतं. ते म्हणजे मी म्हणजे प्रत्येक माणूस, मी सर्व गोष्टी बिनचूक आणि परिपूर्ण रीतीनेच केल्या पाहिजेत. माझ्या सभोवतालच्या महत्वाच्या माणसांकडून शाबासकी व मान्यता मिळवलीच पाहिजे. नाहीतर मी कुचकामी असल्याचं सिद्ध होईल. म्हणजे हा दृष्टिकोन काही लोकांच्या मनात असतो आणि या दृष्टिकोनामुळे विमनस्कता येते, चिंतातुरता आणि न्यूनत्वाची भावना व्यक्तीच्या मनात निर्माण होते. यानंतरचा दुसरा दृष्टिकोन एलिस यांनी शोधून काढलाय, तो म्हणजे
इतरांबद्दलचा अविवेकी दृष्टिकोन. यामागचं जीवन तत्वज्ञान काय आहे? की इतरांनी माझ्याशी न्यायपणे आणि सदृदयपणेच वागलं पाहिजे. जे माझ्याशी अशा रीतीने वागणार नाहीत, ते लोक नालायक असून त्यांचा धिक्कार करून त्यांना जबरदस्त शासन झालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनामुळे शत्रुत्व आणि क्रोध वाढीला लागतो. तिसरा दृष्टिकोन एलिस यांनी शोधला तो होता असा, की जगाबद्दलचा अविवेकी दृष्टिकोन. यामागचं जीवन तत्वज्ञान काय आहे? की माझ्या सभोवतालच्या परिस्थितीनेच माझा रस्ता सोपा केला पाहिजे. नाहीतर काही करण्यात मला मुळी अर्थच वाटत नाही. हा दृष्टिकोन काय करतो? तर माणसामध्ये विषण्णता आणि निष्क्रियतेला जन्म देतो. डॉक्टर एलिस यांनी अशा प्रकारे ब टप्प्यावर माणूस काय काय विचार करतो त्याची 3 मुख्य गटात विभागणी केली आहे. ही भावनिक अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांनी मार्ग शोधला. तो म्हणजे या अविवेकी दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणणं. त्यासाठी हे दृष्टिकोन उघड्यावर आणून त्यांची परखड छाननी करण्याचं प्रशिक्षण विवेकनिष्ठ मानसोपचारातल्या अत्यंत महत्त्वाच्या अ, ब हे आपण पाहिलं, क पण पाहिलं, तर ड या टप्प्यावर दिलं जातं. म्हणजे अ म्हणजे घटना, ब म्हणजे त्यानुसार होणारा विचार, क म्हणजे त्यानंतर केलं जाणारं वर्तन. आणि आता हे जर तीनही आपल्याला वाटलं, की अविवेकी आहे, तर एलिस म्हणतात, की हे ड टप्प्यावर जे प्रशिक्षण दिलं जातं त्या व्यक्तीला त्यांच्या विचारांची छाननी करून, अविवेकी दृष्टिकोनांची नेटाने आणि तर्कशुद्ध पद्धतीने छाननी केली, की हा शेवटचा आणि महत्त्वाचा ई हा टप्पा येतो. आणि या टप्प्यावर उखडून टाकलेल्या अविवेकी दृष्टिकोनांच्या जागी भावनिक स्वास्थ्याला हितकारक असे पर्यायी विवेकी दृष्टिकोन रुजवायला ते मदत करतात. विवेकी जीवन तत्वज्ञानाचा स्वीकार करायला क्लायंटला शिकवल्यानंतर डॉक्टर एलिस यांनी मांडत असलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रातल्या अ, ब, क, ड, ई या सूत्राचं समापन या ठिकाणी होतं. अशा प्रकारे अल्बर्ट एलिस यांनी अंजली भागवत यांनी मी अल्बर्ट एलिस या पुस्तकात त्यांचं विवेकनिष्ठ विचार पद्धती समजावून सांगितलेली आहे. हे वाचताना माझ्या एक लक्षात आलं, की मागच्याच वर्षी शिक्षकांचं एक वेद समूहातर्फे एक प्रशिक्षण झालं होतं आणि त्या प्रशिक्षणात शिक्षण म्हणजे काय? हा मुद्दा डॉक्टर निलेश घुगे यांनी एका चांगल्या उदाहरणाने समजावून सांगितला होता. तर ते उदाहरण असं होतं, हे वाचताना माझ्या ते लक्षात आलं, की त्यांनी एक असं उदाहरण दिलं, की एक कुटुंब आहे. त्या घरात एक वडील आहेत, एक आई आहे आणि 2 ट्विन्स मुलं आहेत, जुळी मुलं आहेत. हां, ती मुलं मोठी होत असतात आणि वडिलांना एक दारूचं व्यसन असतं. ते खूप दारू प्यायचे, रोज घरी यायचे, धिंगाणा घालायचे, मुलांना आरडाओरडा करायचे, पत्नीला मारायचे आणि हे 2 जे जुळी मुलं होती, ती नियमित जवळ-जवळ 15 ते 20 वर्ष ही घटना घरात घडते, ते पाहत होते. आता शिक्षण म्हणजे काय? तर निलेश घुगे म्हणाले, शिक्षण म्हणजे अनुभव देणे. जे आपण नेहमी करत असतो. शिक्षक जे आहेत, ते करतात, की अनुभव देतात. तर या मुलांना एक समान प्रकारचा अनुभव 15 ते 20 वर्ष मिळाला. तर तो अनुभव होता, की वडिलांचा. मग यातून त्या दोन्ही मुलांना समान अनुभव मिळाला होता. पण एक मुलगा विवेकनिष्ठ विचार केला त्याने, की समाज आपल्याला काय म्हणतो या घटनेमुळे, समाजात बदनामी होते आपली, लोकं आपल्याला नावं ठेवतात. मग आपण आपल्या वडिलांसारखं बनायचं नाही. हा विचार त्याने मनात घेतला आणि दुसरा मुलगा होता तो म्हणाला, हे चांगलं आहे, की आपले वडील दारू पिऊन येतात, मग त्यांना सगळे घाबरतात. मग ते राजासारखे वागतात, मग त्यांचे सगळं ऐकतात. मग त्याने ठरवलं, की आपण आपल्या वडिलांसारखंच व्हायचं. मग यावरून आपल्या लक्षात येतं, की केवळ अनुभव देऊन उपयोग नाहीये, तर ते अनुभव दिल्यानंतर त्यामागून व्यक्ती काय चिंतन आणि मनन करते, त्यातून विद्यार्थी शिकत असतो. हे या ठिकाणी निलेश घुगे यांनी सांगितलं, की केवळ अनुभव देऊन शिक्षकाचं काम संपत नाही, तर अनुभव दिल्यानंतर अनेक प्रश्न विचारून योग्य त्या मार्गावर विद्यार्थ्यांना नेणं म्हणजे शिक्षण आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक खरंच खूप छान आहे. सगळ्यांनी ते निश्चित वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन आणि अजून खूप काही भाग आहे वाचण्यासारखा, पण आपली आता वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे मी इथे थांबत आहे. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थांबते मी या ठिकाणी. येतोय आवाज आपला? हा हा आजचे व्याख्यान म्हणजे खूपच उपयुक्त असं व्याख्यान होतं.
तर सानिका मॅडम यांनी हा आवाज येतोय का मी बोलते? हो हा. मॅडम, येतोय आवाज, बोला तुम्ही आजचे कंटिन्यू. व्याख्यान म्हणजे अगदी सामान्य माणसाला रोजच्या जीवनातल्या मन आणि जगणं व्यापून राहणाऱ्या लहान मोठ्या तणावातून मोकळं होण्यासाठी जी ही विचार पद्धती आहे ती खूप मदत करते. अल्बर्ट एलिस यांनी अतिशय सोप्या पद्धतीने अगदी सूत्रबद्ध केलेली ही जी संकल्पना आहे ती आपल्याला नवी दिशा देते आणि रोजची जीवन पद्धती बनू शकते. आज सानिका मॅडम यांनी अतिशय अ, खूप महत्वाचा आणि उपयुक्त असा विषय घेतला आणि त्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली की डॉक्टर अल्बर्ट यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यांनी जे विवेकनिष्ठ विचारांची जी उपयुक्त माहिती होती ती आपल्याला सर्वांना मिळाली आहे. थोडक्यात काय तर सकारात्मक, नकारात्मक विचार कसे तयार होतात आणि कोणतीही परिस्थिती, प्रसंग बघताना आपण कोणत्या दृष्टीने विचार करतो. आपला म्हणजे दृष्टिकोन कसा असतो. जर परिस्थिती पूर्णपणे बदलता येण्यासारखे नसेल, तर त्यावर आपण लक्ष केंद्रित करून ती स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यावर काय आपल्याला बदल करता येईल हे पाहणे गरजेचं आहे. आणि तसंच विवेकी विचार करणं हेही काही इतकं सोपं नाहीये. अ, ते आपल्या म्हणजे अगदी घरापासून, लहानपणापासूनच रुजवले गेले पाहिजे. आणि मला तर असं वाटतं, की शालेय अभ्यासक्रमामध्ये विवेकी विचारांचे पाठ्यक्रम असं पाठ्यपुस्तकांमध्ये तसे अभ्यासक्रम असावे. तर माझा एक अनुभव आहे, की इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये मराठी विषयामध्ये एक धडा आहे परिवर्तन विचारांचे. तर ह्या धड्यामध्ये अजय नावाचा एक विद्यार्थी असतो आणि त्याला अपशकुन ही गोष्ट मनामध्ये खूप घर करून बसते. तर त्याच्या मनातील जे विचारांचे परिवर्तन आहे, ते त्याचे शिक्षक करत असतात आणि त्याच्यातून तो बाहेर पडत असतो, की अपशकुन ही गोष्ट काय असते? आपण कोणत्या दृष्टीने विचार केला पाहिजे? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ह्या गोष्टी का घडत असतात? आपण कसा विचार केला पाहिजे? सकारात्मक, नकारात्मक विचार कसे असतात? तर अशा संदर्भात तो धडा आहे परिवर्तन विचारांचे आणि त्याचे शिक्षक ते त्याच्या मनातील शंकांचं निरसन करत असतात. तर विद्यार्थ्यांना अशी धडे पाहिजे अभ्यासक्रम असा तयार केला पाहिजे गोष्टी रूपामध्ये म्हणजे लहानपणापासूनच मुलांना विवेकी विचार करण्याची सवय लागेल. तर धन्यवाद मॅडम. आजचा विषय खूपच सुंदर आपण मांडलेला आहे. तर यानंतर जर आपल्याला कोणाला प्रतिक्रिया द्यावीशी वाटत असेल या विषयावर किंवा आपल्याला मत मांडायचे असेल तर जरूर सहभाग नोंदवा किंवा अजून काही माहिती असेल तर नक्कीच आपण जोडू शकतात. तर इथे मला हँड दिसत नाहीये. कल्पना तर गोसावी. स्वतःहून आपण माईक ऑन करून बोलू शकता. हा, मी कल्पना गोसावी बोलते मॅडम. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. बोला आवाज मॅडम. येतोय? हा, हा येतोय बोला मॅडम. मॅडम, बोला. बोला मॅडम. आणीचे सर्व मान्यवर सभासद, व्याख्यात्या मॅडम, सानिका मॅडम, खरोखरच आता जो अल्बर्ट एलिस हा विषय घेतला, खूप सुंदररित्या आपण त्याची मांडणी केली. छानच सांगितलं. सांगत असताना जे विचार तुम्ही मांडत होते त्या विचारांच्या जे विचार तुम्ही सांगितले, तर ते विचार मी माझ्या याच्यात उतरवत होती की अरे मी या विचाराप्रमाणेच वागत गेले, त्यामुळे कदाचित खूप संकटांना मी म्हणतात ना की स्वतःहून तोंड दिलं आणि ते अतिशय म्हणजे त्याचे जी काही झळ पोचते संकटाची, ती कदाचित मला त्याच्यामुळेच कमी भासली असेल. खरोखर आपल्याला जी संकट येतात आपल्यावरती, त्याच्यामध्ये नेहमी जर आपण सकारात्मकरित्या विचार केला, तर सकारात्मकतेने पुढे जात राहिलो तर आपल्याला मार्ग दिसतात. त्या मार्गाचा अवलंबन आपण जर केला तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. मॅडम जेव्हा बोलत होत्या त्यावेळेस एक एक विचार जेव्हा त्या सांगत होत्या त्यावेळेस मीही विचार करत होती की खरोखर आपल्यावर जेव्हा असे संकट आले तेव्हा आपण या पद्धतीने, कदाचित मी पुस्तक तर वाचलं नाही, पण म्हणतात ना की जसे जास्त अनुभव येत जातात
त्या अनुभवानुसार व्यक्ती व्यक्त होत जाते. कदाचित तसं असेल आणि त्यामुळे मी माझ्यावर आलेल्या संकटांवरती मी या पद्धतीनेच मात केली आहे. आपले अनुभव जर आपण अशा पद्धतीने सांगत गेलो, आलेले अनुभव, तर नक्कीच दुसऱ्याला सुद्धा मार्ग मिळतो. आता मॅडमने जे पुस्तक वाचलं, त्या पुस्तकातून मॅडमला जे विचार सर्वांना सांगावेसे वाटले, तर खरोखर ते स्तुत्य आहे. कारण या विचारांनी जर आपण पुढे जात राहिलो तर नक्कीच विचारशील पिढी पुढे येईल. मॅडम शिक्षिका असल्यामुळे नक्कीच हे सगळं आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवत असतात. बरेचसे शिक्षक आता अंधश्रद्धेवरती पण काही धडे आहेत. छोटासा जरी भाग असला तरी सुद्धा तो पुरेसा असतो आम्हा शिक्षकांना आणि नक्कीच त्याचा वापर करून शिक्षक मुलांच्या मनामध्ये जास्तीत जास्त श्रद्धा निर्मूलन कसं करता येईल असा विचार करून त्यांना ते पुढे नेत असतात. कारण नगरपालिकेचे शिक्षक म्हणा किंवा जिल्हा परिषदचे शिक्षक म्हणा, त्यांच्याकडे जेव्हा हे विद्यार्थी शिकायला येतात किंवा त्यांच्या आधिपत्याखाली जे विद्यार्थी शिकतात, तेव्हा अंधश्रद्धा असलेलेच विद्यार्थी जास्त आपल्याकडे असतात. त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव त्यांच्यावरती झालेला असतो. कारण घरामध्ये सगळीकडे या पद्धतीचं वातावरण असतं की कावीळ झाला चला बाबाकडे, ताप आला चला बाबाकडे, आणि मग डोकं दुखतं चला बाबाकडे, आणि मग त्याच्यातून ते मुलांवरती परिणाम होत जातो. यातून मी स्वतः सुद्धा सुटलेली नाहीये. पण जेव्हा मुलं आपल्याकडे येतात आणि आपण त्यांच्या मनावरती योग्य ते विचार बिंबवतो, तेव्हा नक्कीच हे मुलं हे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी धडपडत असतात. जशी मी या अंधश्रद्धेच्या कार्यक्रमांमधूनच कदाचित मी बाहेर पडलेली आहे. माझ्यावर आलेले जे काही अनेक संकट होते, तर कर्मधर्म संयोगाने लहानपणी सुद्धा असे कार्यक्रम आपल्याकडे होत होते आणि त्या कार्यक्रमाच्या कृतीतून म्हणा, व्याख्यानातून म्हणा, ते विचार बिंबवले गेले आणि मग जसं जसं मोठे होत जातो आपण, तसे तसे त्या विचाराला आपण म्हणजे त्या विचारांचं आपण अवलंबन करत असतो आणि त्या पद्धतीने पुढे जात असतो. तर नक्कीच ही विचारसरणी आपण मुलांच्या मनात मॅडम तर रुजवत आहेत. आपण जे कार्यक्रम घेतलेत ते त्या कार्यक्रमातून सुद्धा खूप मुलांच्या मनावरती असे चांगले विचार रुजवले गेलेले आहेत. असे अनेक कार्यक्रम घेऊन आपण मुलांच्या मनातील अंधश्रद्धा जर दूर केली आणि करत आहोतच, तर मला वाटतं पुढे नक्कीच सक्षम असा भारत आपला तयार होईल. कारण सुशिक्षित लोकच जास्त या गोष्टींकडे वळत आहेत. याचं जास्त वाईट वाटतं जेव्हा प्रत्यक्ष आपल्याच आजूबाजूच्या व्यक्ती या अशा गोष्टीच्या बळी पडत असतात आणि सांगून सुद्धा ऐकत नाही, त्यावेळेस खूप वाईट वाटतं. पण जर आपण खरंच त्याचा कार्यकर्ता असू तर नक्कीच त्याला बदलवण्यासाठी आपण स्वतःला सक्षम समजतोच, प्रश्नच नाही, पण तिथे उतरतोही आणि त्यांना त्या विचारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर असे आपले हे सगळेच कार्यकर्ते मी बघत आहे. आणखीन जास्त कार्यकर्ते आपल्याला जोडायचे आहेत, तो प्रयत्न चालूच आहे. आज सानिका मॅडमने जे काही व्याख्यान दिलंय अतिशय सुंदर, खरोखर छान वाटलं ऐकून. खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खरोखर तुम्ही आजची वास्तव स्थिती जी आहे, जी काही परिस्थिती आहे तुम्ही ती मांडली. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडवताना अंधश्रद्धा ही त्या मुलांमध्ये असते, ती कशी काढावी हे एक मोठं
मेहनतीचं किंवा आपण एक कौशल्याचं काम आहे असं म्हणू. तर यानंतर कोणाला अजून प्रतिक्रिया द्यावीशी वाटत असेल तर नक्की द्या. आपलं मत व्यक्त करा. हॅलो हॅलो हा मॅडम. बोला सर. बोला बोला. Good evening all of you. Today I am very happy because Sanika madam treated us to wonderful lectures that felt like a feast for the mind. Today's lecture was really very innovative, highly informative, and filled with positively. Sanika Shetty madam presented a rational emotive behavior therapy, means REBT, developed by Albert Ellis, is a very systematic manner. And really we experienced the philosopher within us, because madam is really philosopher, because I see today, because she present a very well the philosophy in front of us. Throughout her presentation, which was extremely simply and very researched, she provided numerous examples and the information from various authors, enriching our understanding of the topic. Madam is already include REBT, and specifically Madam focus on the ABC model, and ABC model include use in the REBT, because A for activating the event as that impact the individuals, B for beliefs, the personal through of the beliefs about the events, and the C consequences, the emotional and the behavioral consequences either arise from these thoughts. And irrational beliefs, RABT, identifies some common irrational beliefs such as all my friends must like me and I must be prepared in everything I do. Thank you, madam, for the enlightening session. Thank you very much once again. Thank you. थँक्यू सर. आपण जे विचार मांडलेत खरोखर सानिका मॅडम ह्या अगदी विज्ञानवादी आहेतच आणि त्यांनी आपल्या सोप्या भाषेत त्यांनी विवेकनिष्ठ विचार पद्धती मांडलेली आहे, सर्वांना समजेल असं. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला मत व्यक्त करावंसं वाटत असेल तर जरूर कळवा. स्वतःहून आपण माईक. हा आवाज येतोय, बोला सर. हॅलो मॅडम, रवी सरांनी हँड रेज केलाय. हा सर, मला हँड रेज इथे दिसत नाहीये, तर बोला सर. अन्विलकर सर बोला तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो. मला वाटतं सिद्धार्थ वराळे या विषयावर अधिक चांगलं बोलू शकतील, कारण त्यांचा अभ्यास आहे. या ठिकाणी सानिका मॅडमने जो विषय मांडला अतिशय प्रभावीपणे मांडला. तर मला वाटतं प्रत्येकाने अल्बर्ट एलिसची ते REBT आहे हे अभ्यासली पाहिजे आणि हे पुस्तक सुद्धा वाचलं पाहिजे. पण त्याच्या अनुषंगाने छोटे छोटे कोर्स प्रामुख्याने डॉक्टर आनंद नाडकर्णी घेतात, हे जर आपण केलं तर उपयोग होऊ शकेल. मी सानिका मॅडमला आणखी एक विनंती करू इच्छितो की आपल्या कळव्याला आपली जी जागा आहे तर त्या कळव्याच्या जागेवर कार्यकर्त्यांसाठी 20-25 कार्यकर्त्यांसाठी तर त्यांनी हा विषय मांडला तर प्रॅक्टिकल घेऊन सुद्धा विषय मांडता येऊ शकेल. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी अभिनंदन करतो आणि सिद्धार्थ वराळे यांनी आपल्या अभ्यासातून काही मतं व्यक्त करावी अशी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व उपस्थितांचे, वक्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानून मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नीता मॅडम, अजून प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत का? नीता मॅडम. हॅलो, एकच की मिनिट. पुढे आता 1-2 जणांचे माईक सुरू होते. रावसाहेब खेडकर बोलू इच्छितात, त्यांना संधी देऊया. बोला खेडकर सर. हो, धन्यवाद मॅडम. सानिका शेट्टे मॅडम यांनी आज डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची विवेकनिष्ठ विचारसरणी हा मुद्दा मांडला आणि ब क त्यांनी सांगितलं घडणारी घटना, ब म्हणजे दृष्टिकोन किंवा स्वतःशी बोलणे किंवा मनन करणे, किंवा क म्हणजे त्यानुसार भावना अनुभवणे किंवा वर्तन करणे. म्हणजे कोणत्याही घटनेविषयी आपण विचार कसा करतो हे अतिशय महत्वाचं आहे, किंवा त्याविषयी आपण सकारात्मकता शोधणं महत्वाचं आहे. आणि जसं मॅडमांनी ते घुगे सरांचं उदाहरण सांगितलं ट्रेनिंग मधलं, की शिक्षण म्हणजे अनुभव देणं आणि सकारात्मक अनुभव देणं, की एखाद्या गोष्टीमधून त्या विद्यार्थ्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाणं, चांगला दृष्टिकोन घेऊन जाणं,
आणि आता मला एक असा विचार आठवतोय, की ते शिक्षक फक्त बोलायचे, की "तू खूप चांगला विद्यार्थी आहेस." म्हणजे तो तर अगदीच म्हणजे एक साधारण विद्यार्थी होता. परंतु "तू खूप चांगला आहेस" असं म्हणून त्याच्यामधले चांगले गुण एवढे विकसित होत गेले आणि तो खरोखरच एक चांगला व्यक्ती बनला. म्हणजे अगदी मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत हे उदाहरण सांगितलं, तर ते थोडंसं मला आठवलं. आणि मॅडमांनी खरं म्हणजे माझ्यासाठी तर हा विषय अगदीच नवीनच होता. मी हे नाव फारसं ऐकलं नव्हतं किंवा त्यांच्या विचारसरणी मानसशास्त्रावरचे प्रयोग वगैरे ऐकलं नव्हतं. परंतु खूप छान माहिती सानिका शेट्टी मॅडम यांच्या व्याख्यानातून मिळाली. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांना मत व्यक्त करायचं असेल त्यांनी आपला स्वतःहून माईक ऑन करावा. सर्वांना नमस्कार. आज सानिका शेट्टे मॅडमनी जो RABT विषय मांडला तो खूप छान मांडला आणि ह्या RABT संदर्भात जर आणखीन कुणाला जर काही जास्त अभ्यास करायचा असेल तर डॉक्टर B शशिकांत हे शनिवारी संध्याकाळी फ्रीमध्ये 1 तास त्यांचं लेक्चर असतं आणि त्याच्यामध्ये आपण भाग घेऊन आपला विकास करू शकता. धन्यवाद. थांबतो मी. धन्यवाद सर. मला एक गोष्ट अशी थोडीशी सांगावीशी वाटते. मी अजून या विषयामध्ये थोडं जोडू इच्छिते की आजचा जो विवेकनिष्ठ विचार पद्धती हा जो विषय आहे, तर यामध्ये अजून मला असं सांगावंसं वाटतं की आपण नेहमी म्हणतो की आपल्याला असं नेहमी वाटत असतं की एखाद्या गोष्टीचा त्रास होत असतो, एखादा त्रासदायक गोष्ट असते, मग त्याला आपण कसं हँडल केलं पाहिजे. जसं की आता उदाहरण सांगते मी की मी इतकं करते सगळ्यांसाठी, मी खूप काही करते, घरात करते, बाहेर करते, सगळ्या ठिकाणी मीच असते, मलाच करावं लागतं, परंतु त्याची एकालाही किंमत नाही. असे जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येत असतात किंवा मुलं अजिबात ऐकत नाही, दिवसभर फोनवर असतात, काही अभ्यास करत नाही किंवा अशा ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात किंवा मग हे आपल्याला असं म्हणता येईल की एखादी जी घटना आहे जेव्हा ती घडते त्याचे जे होणारे परिणाम आहेत ते म्हणजे आपल्याला होणारा त्रास, नकारात्मक भावनांचा अनुभव, म्हणजे तो त्रास पण आणि ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती खूप प्रभाव पडत असतो. आणि या भावनांची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणजे त्याचे जे परिणाम आहेत ते बदलण्यासाठी काही करता येईल का असा आपण विचार केला पाहिजे. आणि नक्कीच बहुतेक वेळ ही घटना किंवा व्यक्ती अर्थातच बदलणे शक्य नसतं. मग त्या घटनेबाबत किंवा व्यक्तीबाबत आपण जे विचार करतो त्यात बदल करता आले तर मग नकारात्मक भावनांची तीव्रता नक्कीच कमी होईल. आणि आपण जो काही विचार करतो त्यामागे आपल्या नक्कीच काहीतरी धारणा असतात, त्याला बिलीफ म्हटलं जातं आणि ते मुख्य ते 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे जसं आता सानिका मॅडमने सांगितलं, एक विवेकी आणि दुसरं अविवेकी, म्हणजे रॅशनल किंवा इरॅशनल. मग रॅशनल बिलीफ म्हणजे काय की तो देखील एक प्रकारचा विचारच आहे, पण फक्त चुकीच्या किंवा अर्धवट माहितीने तो खरा नसतो. पण हे जे बिलीफ आहे ते नकळत तयार झालेले असतात, आपण तसे वापरतो, हे आपल्याला जाणीव देखील झालेली नसते, पण विचार केल्यावर ते शोधता येईल आणि शोधता येतात आणि त्यांना रॅशनल बिलीफने बदलता देखील येते. हजारो लोकांचा अभ्यास करून हे जे सुप्रसिद्ध क्लिनिकल सायकोलॉजी डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी जवळपास 12-13 असे रॅशनल बिलीफ सांगितलेले आहेत.